नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे आणि या विधानसभा 2024 मध्ये सध्या आपण धामणगाव रेल्वे मतदारसंघातून जे गेल्या टर्म मध्ये सुद्धा आमदार होते आणि यावेळी सुद्धा उभे आहेत भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रतापदादा अडसर आज आपल्यासोबत आहे. दादा, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. आणि सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हाच वाटतो की गेल्या 5 वर्षात तुम्ही आमदार होते, पण त्याच्या आधी 15 वर्ष ज्यांनी जे सत्तेत होते, जे आमदार होते, वीरेंद्र जगताप हे याही निवडणुकीमध्ये तुमच्या समोर आहेत. तर निवडणूक कशी वाटते? असा कॉन्फिडन्स आहे की निवडून येईल की निवडणूक जोखमीची वाटते? निवडणुकीत उभा राहणारा प्रत्येक उमेदवार हा निवडून आलो पाहिजे आणि येणार या भावनेनेच उभा असतो. पण मागच्या वेळी ज्या पद्धतीनं मतदारांनी साथ दिली, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद होते, त्याच पद्धतीनं यावेळी तेच वातावरण आहे, उलट त्यापेक्षा जास्त चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे की मागच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः काही केलेलं काम सांगण्यासाठी नव्हतं. एक नगराध्यक्ष म्हणून फक्त धामणगाव नगर परिषद पुरतं मी सांगू शकलो, पण पूर्ण मतदारसंघासाठी मी काही सांगावं असं नव्हतं. पण यावेळी या मतदारसंघामध्ये 2.5 वर्षात केलेले काम आहेत आणि कंपॅरिझन करायसाठी मागचा 15 वर्षाचा काळ आहे. आणि ते जर कंपेअर केलं तर 100% मला विश्वास आहे की जनता माझ्या पाठीशीच उभी राहील, माझ्या बाजूनच उभी राहील. आणि या मतदारसंघात सुज्ञ जनता आहे, त्यांना हे कळते की आपल्या मतदारसंघात येणाऱ्या पिढीसाठीही काही झालं पाहिजे आणि आपल्या सध्या वर्तमानात सुद्धा सुधारणा झाल्या पाहिजे. त्या दृष्टीने हे 2.5 वर्ष त्यांनी पाहिलेले आहे आणि निश्चितपणे 2.5 वर्षातच एवढे कामं झाले मोठ्या प्रमाणात, तर पुढील 5 वर्षामध्ये या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास जनतेलाही आहे. आणि त्यामुळं कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण क्षमता वापरून या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. आणि आमची जे भाऊंच्या वेळेस जे सगळे काम केलेले जुने ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते ज्येष्ठ लोक सुद्धा मला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्या मुलाला एकदा पुन्हा आमदार करण्यासाठी पूर्ण ताकदीनं, म्हणजे वयाचा कन्स्ट्रेंट न बाळगता, त्याची पर्वा न करता, अनेकांना मला म्हणावं लागते का काका तुम्ही तब्येत सांभाळा पहिले, तर त्यांचं म्हणणं आहे की नाही माझ्या मुलाला आमदार करायचा पुन्हा एकदा. मागं जे भाऊंच्या वेळेस चूक झाली ती आम्हाला करायची नाही आहे. प्रामुख्याने 2 कारणं तुम्ही महत्त्वाचे सांगितले की 2.5 वर्षात तुम्ही केलेले कामं आणि दुसरा कार्यकर्ता हा एखाद्या नेत्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे खरं तर तुमच्या बोलण्यातूनही जाणवलं. पण या वेळेसच्या निवडणुकीमध्ये कसा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि ग्राउंड लेवलला कशा पद्धतीने कामं होतात असं वाटतं? कार्यकर्त्यांचा उत्साह हा अत्यंत चांगला, मोठ्या प्रमाणात प्रचंड आहे. कारण ज्याही गावात मी गेलो तिथं अत्यंत उत्स्फूर्तपणे सगळे कार्यकर्ते होतेच. गावातील मतदारही त्या रॅलीमध्ये गावात फिरताना सामील झाले. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांनी, आमच्या माता भगिनींनी औक्षण केलं आणि तो आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे त्यांचाही जो आनंद होता मी भेटल्यानंतरचा, गेल्यानंतरचा, त्याची कारणही आहे. मोठ्या प्रमाणात 15 वर्षात त्यांच्या गावात घरासमोरचा साधा रस्ताही झाला नव्हता, गावात स्मशानशेड नव्हतं, बस जात होती तर बससाठी वाट पाहावा, उन्हात तानात, हिवाळ्यात, पावसात भिजत तिथं सगळ्यांना, विद्यार्थी असो, महिला असो, ज्येष्ठ असो, त्यांना उभं राहावं लागत होतं. ते कामं झालेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळे जे कामं झाले, जे 10-10, 15-15 वर्ष वाट पाहत होते कामं होण्याची, ते कामं 2.5 वर्षात पूर्ण झाले. कमी काळात आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या भागात कामं झाल्या. 100% होत नाही कामं, कधीच होत नसतात, पण मोठ्या प्रमाणात 2.5 वर्षात जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं कामं झाले. त्यामुळे कार्यकर्ता उत्साहात आहेच आणि सोबत मतदारही प्रचंड उत्साहात आहे. ज्या गावात गेलो त्या गावात उत्स्फूर्तपणे सगळं स्वागत होऊन राहिलं, निगेटिव्हिटी अजिबात नाही. तर त्याच्यामुळं अत्यंत उत्साहात सगळे आहे. कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा उत्साह तुम्ही सांगितलंच आहे, पण तो तुमचा अनुभव आहे की कार्यकर्ते कशा पद्धतीत काम करतात, मतदारांचं काय. पण एक अनुभव तुमच्या तोंडून आम्हाला हे ऐकायचं आहे की गेल्या निवडणुकीत अरुण भाऊ अडसर, जे तुमचे वडील आहेत, ते बऱ्यापैकी या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सामील होते. यावेळी त्यांच्या तब्येतीमुळे म्हणा किंवा वयामानानुसार ते तेवढे सक्रिय नाहीये, तर ती कुठेतरी आठवण किंवा कमीपणा जाणवत आहे या निवडणुकीमध्ये? ती काय म्हणू आपण, कमतरता ही तर 100% जाणवतेच. कारण त्यांची उपस्थिती आणि त्यांचं फिरणं, त्यांची कन्व्हिन्सिंग पॉवर, त्यांचा अनुभव, त्यांचे संपर्क हे प्रचंड आहेत. त्यांना मानणारा मोठा घटक आहे, मोठा वर्ग आहे की त्यांनी नुसतं पाहिलं जरी तरी कन्व्हिन्स होऊन जाते तो.
तर ती कमतरता जाणवणं याच्यात काही वेगळं नाही, ती जाणवणारच आहे, सगळ्यांनाच जाणवते. पण एक गोष्ट मी आवर्जून सांगू शकतो, मी आधी सांगितलं की ते फिरू शकत नसल्यामुळं तब्येतीच्या कारणानं त्यांनी घडवलेला जो कार्यकर्ता आहे त्याला हे एक जाणीव झाली की ही जबाबदारी आपली आहे. आणि त्यामुळे एक भाऊ त्या फील्डमध्ये नाही आहे, तर असे हजारो भाऊ त्या फील्डमध्ये उतरल्यासारखी भावना मला येऊन राहिली आहे. त्याचं कारण असं आहे की एखाद्यास आपण म्हणजे जनरली कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत पहा की आपण सेफ असलो की कम्फर्ट झोन वाढून जाते आणि त्यामध्ये एखाद्या चुका होण्याची, काही कमी पडण्याची शक्यता जास्त असते. पण आता अशी स्थिती झाली आहे सगळ्यांची की आता भाऊ नाही आहे सध्या फील्डमध्ये, तर त्याच्यामुळे आपली जबाबदारी जास्त आहे आणि आपण जास्त ताकदीनं काम केलं पाहिजे. आणि त्या भावनेतून ती कमतरता भरून काढण्याच्या साठीचे जे प्रयत्न होऊन राहिले आहेत ते मोठ्या प्रमाणात सगळे जुने कार्यकर्ते, काही असे कार्यकर्ते आहे की ते जुने म्हणता येत नाही, पण भाऊचं जेव्हा काम सुरू होतं तेव्हा ते छोटे छोटे होते, तर त्यांनीही भाऊंसोबत मागं फिरत झेंडे घेतले आहे छोटे असताना, तर त्यांच्या मनातही प्रचंड आदर आहे. तर तेही सगळे त्या भावनेनं आता कामाला लागले. आणि सगळ्यात मोठं दुःख त्यांना हेच आहे की आपण भाऊंना त्याच पद्धतीने कम्फर्ट झोनमध्ये गेल्यामुळे फक्त 950 मतांनी पराभूत होताना पाहिलं. आणि त्यावेळेस जर भाऊ निवडून आले असते तर निश्चितपणे या महाराष्ट्रात मंत्री झाले असते आणि मतदारसंघाचा विकास तर मोठा झालाच असता, पण त्यांनी जो आयुष्यभर संघर्ष केला त्यालाही न्याय मिळाला असं वाटलं असतं. आणि ह्या सगळ्या मतदारसंघाची भावना कार्यकर्त्यांची होतीच, पण मतदारसंघाची म्हणतो मी, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, पदाधिकारी असो, तो आजही बोलून दाखवतो की भाऊंच्या कामाचं जे मिळालं पाहिजे होतं ते मिळू शकलं नाही दुर्दैवानं. तर ते पडल्यामुळं त्या सगळे दुःख ते आहे सगळ्यांना, तर त्याची कुठंतरी भर काढण्याचं काम या निवडणुकीमध्ये आम्हाला करायचं आहे, अशी भावना एक जनरली सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, मतदारांमध्ये आहे. आणि ते निश्चितपणे भाऊंची कमतरता या फील्डवर आज जाणवतेच. भाऊ असले की आम्ही एकदम कम्फर्टेबल असतो की कुठेही काही प्रॉब्लेम असला की रामबाण उपाय आहे, तर ते नाही आहे, तर ती जाणीव राहणारच आहे. पण मी जसं म्हटलं की आज भाऊ नाही म्हणून त्यांच्यासाठी काम केलेले, त्यांच्यासोबत काम केलेले सगळे ज्येष्ठ आमचे कार्यकर्ते जे आहे, ज्येष्ठ लोक आहे सगळे, ते प्रत्येकानं भाऊचं रूप घेऊनच या मतदारसंघात ते आता फिरून राहिल्या. त्याच्यामुळं हजार भाऊ फिरून राहिले अशी जाणीव सातत्यानं मलाही होऊन राहिली आहे आणि मतदारसंघात ते वातावरण आहे. जसं तुम्ही म्हटलं की अरुण भाऊंची जे कमतरता आहे ती या निवडणुकीत प्रचाराच्या माध्यमातून जाणवते, कारण त्यांचा जर नुसताच चेहरा जरी पाहिला तरी मतदारांना एक प्रभावित होते मतदार. असंच काहीच आता म्हटलं गेलं तर अरुण भाऊंनी जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण विदर्भामध्ये भाजपा एक संघटित केली होती किंवा एक भाजपाचं एक रोप लावलं होतं. तर याचाच काही फायदा तुम्हाला गेल्या 5 वर्षात झालाय का, जो आपण म्हणतो की निधी आणण्यात किंवा बाकीचे जे काही कॉन्टॅक्ट असतात त्याच्यामध्ये भाऊंची काय हेल्प झाली तुम्हाला? त्यांच्या केलेल्या कामांचा, त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्यासोबत जे काम केलेले सगळे लोक होते ते सगळे मंत्रिपदांवर आणि सत्तेमध्ये असल्यामुळं त्यांच्या शब्दाला एक मोठं वजन होतं आणि त्यामुळे निश्चितच फायदा होतोच, तो तसा झालाही. त्यासाठी धावपळ जरी करावी लागली असली तरीही भाऊंच्या असण्याचा, भाऊंच्या अनुभवाचा, भाऊंच्या कामाचा आणि त्यांच्या शब्दाचा मोठा फायदा निश्चितपणे मला झाला. आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर आपण येऊ. गेल्या 5 वर्षात तुम्ही आमदार होते धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे. यावेळी निवडणूक तोंडावर आली आहे आणि तुम्ही जेव्हा प्रचारासाठी जाता तर प्रत्येक मतदाराला एक हक्क आहे की गेल्या 5 वर्षात तुम्ही आमच्यासाठी काय केलं, याचं उत्तर तुमच्याकडे काय? यादी फार लांब आहे. अच्छा, म्हणजे कमी वेळात बसणारी नाही आहे, पण शॉर्टमध्ये थोड्याफार महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, कारण बाकी तर मग एवढं लांब आहे ते की प्रत्येक गावांमध्ये अंतर्गत रस्ते असतील, ह्या गोष्टी मी सांगितल्या, ज्या स्मशान शेड आहे, बस शेड आहे, अंतर्गत रस्ते आहे, हे सगळे त्या अर्थानं मोठे जरी असले तरी छोटे विषय आहे. पण मोठे रस्ते म्हणजे मुख्य मार्ग, गावांना जोडणारे रस्ते, यांची अत्यंत दुरावस्था होती. म्हणजे पेशंट जर असला तर त्याचा जीव जायची वेळ या रस्त्यांमुळे होती, कारण जिथं अर्ध्या तासात पोहोचायला पाहिजे तिथं 1.5-2 तास लागत होते. तर ते प्राधान्यानं आपण
हाताशी काम घेतलं आणि जवळपास 60%पेक्षा 70%पेक्षा जास्त काम या मतदारसंघात या 2.5 वर्षामध्येच आपण पूर्ण करू शकलो. पाणी पुरवठ्याची चांदूर रेल्वेची मोठी समस्या होती. त्या पाण्यासाठी टँकर लावणे आणि मग टँकरवर भांडणं होणे, तिथं पोलीस बोलवावं लागणे, अशी स्थिती चांदूर रेल्वे शहराची होती. माझी आमदारांचं स्वतःचं राहतं गाव आहे, तिथं ते राहून राहत आहेत. तर त्या गावाची समस्या सुद्धा ते सोडू शकले नाही. हे एक मोठं दुर्दैव आहे. आणि विरोधात असला माणूस तर आपण समजू शकतो एखाद वेळेस. पण 10 वर्ष केंद्रात सत्ता, 10 वर्ष राज्यात सत्ता, स्वतः आमदार आणि नगर परिषदही त्यांच्याच जवळ, तरी सुद्धा साधी पाणी पुरवठ्याची योजना एक व्यवस्थित, ज्याच्यामुळं एक कायमस्वरूपी सोर्समधून की ज्याच्यामुळं चांदूर रेल्वे शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल, हे ते करू शकले नाही. धामणगावला भाऊंनी बऱ्याच वर्षांआधी अशी पाणी पुरवठा योजना आणली की जी लॉंग टर्मसाठी असेल. म्हणजे मी नगराध्यक्ष झालो तेव्हाही धामणगावला फारसा पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता आणि भविष्यात आता प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी नगराध्यक्ष असताना पुन्हा एक 12 कोटीची आपण योजना आणली, एक्सटेन्शन. आता पुढील 50 वर्ष आता काही अडचण धामणगाव शहराला पिण्याच्या पाण्याची नसणार. तर हे विजन यांना का ठेवता आलं नाही? मी सदा नगराध्यक्ष होतो आणि भाऊही तेव्हा नगराध्यक्षच होते जेव्हा त्यांनी ती योजना आणली तेव्हा. तर हे आम्ही करू शकलो विरोधात असतानाही. आणि मी नगराध्यक्ष झालो तेव्हा सत्ता होती, देवेंद्रजी होते, त्यांच्या माध्यमातून ती योजना आपण आणली. पण यांची 10 वर्ष कंटिन्यू सातत्यानं, भाऊला तरी गॅप मिळाली आणि माझी तर पहिलीच टर्म होती, त्याच्यातही कोविडचा काळ 2.5 वर्षाचा गेला. तर हे असतानाही मी हे करू शकलो. तर चांदूर रेल्वे शहराला पाणी पुरवठ्याची योजना 64 कोटीची आणली. तर आम्ही जर हे करू शकलो तर हे प्राध्यापक अनुभवी आणि खूप अधिकाऱ्यांवर आमचा वरचष्मा आहे, सगळं मी करून घेऊ शकतो, त्यांचे कार्यकर्ते बोलतात दबंग आहे, सगळं आम्ही करतो, असं करतो. मग हे काय? चित्र स्पष्ट होते समोर की तुम्ही ज्या मूलभूत सुविधा आहे त्या करू शकले नाही 15 वर्षात. आणि त्यामुळं आपण जे काही काम केले हे स्पष्ट दिसणार आहे. चांदूर रेल्वे शहराची पाणी पुरवठ्याची योजना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांदन रस्ते. हा अतिशय महत्त्वाकांक्षी विषय होता. मी जेव्हा मतदारसंघात फिरत होतो तेव्हा संपूर्ण मतदारसंघातून मागणी होत होती की शेतकऱ्यांसाठी फार अडचणीचा विषय होता तो म्हणजे जायला यायला रस्ते. तिथं म्हणजे माणूसही चालू शकत नव्हता, तर म्हणजे बैल गाडी नेणं सुद्धा कठीण होतं, बैलांचे पाय मोडत होते. त्याच्यामुळं ते रस्ते होणं अत्यंत आवश्यक होतं. आणि त्यासाठी मी जवळपास पहिले 2-3 वर्ष प्रयत्न केलाच. पण तेव्हा कोविडचाही काळ होता, सत्ताही आपली नव्हती आणि तेव्हा काही प्रमाणात थोडे मी मंजूर करून आणले, पण ते प्रॅक्टिकली वर्कआउट होत नव्हतं. त्यामध्ये जो काही रेशो होता, MREGS मधून ते कामं होते, त्यामुळे ते मजूर त्या प्रमाणात मिळत नव्हते 60-40 रेशोमध्ये असल्यामुळं. तर ते आपण मग आपल्या शासन जेव्हा आलं त्याच्यानंतर त्यांच्याकडून वेगळी योजना मंजूर करून घेतली. 85-15च्या माध्यमातून ते मग आपण मंजूर करून घेतले आणि त्यावेळी 940 किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते ते मंजूर करून आणले आणि त्याच्यावर कामही सुरू झालं. पांदन रस्त्याचा विषय आहे, त्याचे बरेचसे कामं झाले आहे आणि बाकीची आता साधारणपणे या 1-1.5 महिन्यात पूर्ण होतील. गोडाऊन्सच्या बाबतीत आपण पुढच्या काळात करणार आहोत. पण बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या महिला मोठ्या प्रमाणात मागं लागल्या होत्या की आम्हाला कार्यालय पाहिजे, आमच्यासाठी हक्काचं एखादं ऑफिस पाहिजे जिथं आम्ही मीटिंग्स वगैरे घेऊ शकू. तर असे साधारण MREGS मधूनच आपण मोठ्या प्रमाणात बचत गट मंजूर करून घेतले. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये अशी अवस्था होती की एखादं छोटं गाव आहे, तर त्या गावातला छोटा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे घरातलीच काही व्यक्ती गेली तर तेरवी आहे किंवा एखादा छोटासा वाढदिवस आहे, साक्षगंध आहे, किंवा काही परिवार असे असतात की लग्नसुद्धा छोट्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीमुळे करतात. ते गावातल्या गावात व्हावं अशी अपेक्षा त्यांची होती. पण एक तर पेंडॉल टाकावा लागत होता आणि अशा स्थितीत जर पाऊस आला, काही हवा आली तर ते सगळं कार्यक्रम वाया जात होता आणि फार त्यामध्ये त्याच्यात त्याची अडचण होत होती. तर अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सभागृह असावं अशी सगळ्यांची मागणी होती. तेही मागील 15 वर्षात फार काही झालं नाही. झाले आहेत पण ज्या प्रमाणात मागणी होती आजपर्यंत, म्हणजे मी आमदार झाल्यानंतर जेवढी मागणी दिसून राहिली तर 15 वर्षात जर ते झाले असते तर ते काही राहिले असते असं मला वाटत नाही. कारण मग ते सुरू झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या योजनांमधून कुठं आमदार निधी टाकला, कुठं 25-15मधून टाकले, अशा वेगवेगळ्या याच्यातून
ते सभागृह आपण घेतले, जवळपास मला असं वाटतं की या मतदारसंघातल्या 70% गावांमध्ये आता सभागृह झालेले आहेत आणि त्याचा लाभ जनताही घेऊन राहिली आहे. दुसरं, पाणीपुरवठ्याच्या योजना चांदूर रेल्वेत मी सांगितलीच, पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठी अडचण होती. किडनीच्या आजारानं लोक मृत्युमुखी पडत होते क्षारयुक्त पाण्यामुळं. तर अशा काही ठिकाणी पाणीच नव्हतं. सावंगी मगरापूर सारखं गाव जिथं सोर्सच नाही आहे, तिथं दरवर्षी उन्हाळ्यात टँकर लावा लागत होते. तिथं त्याचा खर्च वेगळा, पण ते भांडणं होणं आणि सगळा तो त्रास. त्याच्यामुळं ह्या योजना झाल्या पाहिजे याच्यासाठी मी पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशनच्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साधारण 250-300 कोटीच्या जवळपास निधीच्या त्या योजना पूर्ण मतदारसंघामध्ये झाल्या, तिन्ही तालुक्यामध्ये. अशा कामांची लिस्ट फार लांब आहे. त्यामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नाला खोलीकरण, अशा खूप गोष्टी मोठ्या प्रमाणात झाल्या. तर त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा याच्यापेक्षाही जास्त कामं हे होणं अपेक्षित आहे. यामध्ये बस स्टँड जे आहेत त्याचं एक चांगलं सौंदर्यीकरण आणि तिथं सुविधा उपलब्ध करून देणं, रेल्वे स्टेशनचं नवीन सुविधा म्हणजे ते मग तुमचे इंडिकेटर्स असतील, लिफ्ट्स असतील, या सगळ्या केंद्र सरकारच्या माध्यमातून झाल्या आहे. चांदूर रेल्वेला सुरू आहे, धामणगाव इथंही सुरू आहे. अंडरब्रिजेस मोठ्या प्रमाणात झाले, जिथं रेल्वे फाटकावर बराच वेळ अडकावं लागत होतं. त्यामध्ये थोड्या काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या आता शासनाशी बोलणं सुरू आहे. पावसाळ्यात तिथे अडचणी होतात जरा, त्या सोडवण्यासाठी आता पुढच्या काळात ते आपण त्याच्यातला मार्ग काढणार आहोत. अशा अंतर्गत रस्त्याचे मी सांगितलं. आणि तिन्ही शहरांमध्ये धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर इथे मोठ्या प्रमाणात जे DP रोड आहेत, ते DP रोडसाठी प्रस्ताव आपले शासनाकडे गेले होते. धामणगाव मधला प्रस्ताव साधारण 100 कोटीचा होता, तो 50% पहिला पार्ट मंजूर झाला. आणि नांदगाव आणि चांदूर रेल्वेला मधल्या काळात रेग्युलर CO नसल्यामुळं आणि वारंवार ते बदलत असल्यामुळं तिथं थोडी अडचण झाली. तेही प्रस्ताव आता DMA ला गेलेले आहेत आणि तिथून मंजुरीच्या स्तरावरच आहे. तर ही आचारसंहिता संपल्यानंतर, सरकार आल्यानंतर साधारण 1 महिन्या 1.5 महिन्यात ते मंजूर होतील. तर त्या माध्यमातून शहरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या सुविधा आता उपलब्ध होतील. चांगले रस्ते आणि सौंदर्यीकरण हे सगळं त्या DPR मधून होणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी वैयक्तिक लाभाच्या. प्रकल्पग्रस्तांचा आणि पुनर्वसनाचा पण प्रश्न इथे होता, तर त्यावर काही काम केलं तुम्ही की? त्यावर तर म्हणजे असं सांगता येईल की 12 वर्षापासूनचा रखडलेला प्रश्न प्रकल्पग्रस्तांचा, आणि ते वारंवार पाठपुरावा सगळीकडे करत होते, पण तो होऊ शकला नाही. मला अत्यंत आनंदही आहे त्याचा आणि समाधानही आहे की अत्यंत म्हणजे फ्रस्ट्रेशन मधले असलेले शेतकरी होते प्रकल्पग्रस्त जे होते ते, आणि पूर्ण विदर्भातले होते. तर अत्यंत कवडीमोल भावामध्ये काँग्रेसचं सरकार असताना त्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या आणि त्यांचा न्यायालयात जाण्याचा अधिकारही काढून घेतला त्यावेळी सरळ खरेदीच्या माध्यमातून. त्याच्यामुळं कायदेशीररित्या त्यांना कुठलाही न्याय मिळणं शक्यच नव्हतं. म्हणजे कोर्टातही भांडू शकत नव्हते, सरकारशी भांडू शकत नव्हते. पण सनदशीर मार्गाने आंदोलनं करणे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी एवढे 10-12 वर्ष केल्या. मग त्यामध्ये उपोषण आहे, ठिय्या आंदोलन आहे, पायी वारी आहे. अमरावतीपासून नागपूरपर्यंत अधिवेशनात पायी ते गेले, मुंबईलाही गेले. 10-12 वर्ष हे सगळं चाललं, पण त्यांना न्याय मिळत नव्हता. आणि त्या माध्यमातून देवेंद्रजींच्या मागं लागून मग मी त्या 2 बैठका लावून घेतल्या. आणि त्या 2 बैठकांमध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी होते आणि त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून काही अडचणी त्यांनी सांगितल्या. बाकी एवढे वर्ष त्याच्या मागं लागल्यामुळं आणि त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मलाही टेक्निकल माहीत होत्या. त्या अधिकाऱ्यांच्या आणि देवेंद्रजींच्या लक्षात आणून दिल्यानंतर, देवेंद्रजींच्या बाबतीत काही सांगायची गरज नाही, त्यांना टेक्निकल सगळ्या गोष्टींचा फार अभ्यास आहे. पटकन सांगितल्यावर 1 मिनिटात सगळ्या गोष्टी लक्षात येतात. त्याच्यामुळे त्यांनी मोठं सहकार्य मग त्यामध्ये केलं. आणि असं म्हणजे अशक्य वाटणार तो प्रश्न अशक्य याच्यासाठी की कायदेशीर दृष्ट्या कुठंच बसत नव्हता. आणि त्याकरता मग देवेंद्रजींनी थोडं नियम बाजूला सारू नये, कारण सहानुभूतीपूर्वक विचार करणं आवश्यक होतं. अनेक शेतकरी आत्महत्या त्या प्रकल्पग्रस्तांनी केल्या होत्या आणि पुढेही त्याच पद्धतीनं आत्महत्याकडे प्रवृत्त होण्याची
स्थिती निर्माण होत होती हळूहळू, कारण एवढ्या वर्षाचं आंदोलन, फ्रस्ट्रेशन, तर हे होणं अत्यंत आवश्यक होतं. आणि माननीय देवेंद्रजींनी ते मान्य केलं आणि त्यांना एकरी 2 लाख रुपयापर्यंतची मदत हे आपल्या शासनानं दिली. तो एक मोठा निर्णय झाला. 832 कोटी साधारण, एक्झॅक्ट आकडा माहिती लागते, पण 800 कोटीच्या वर एवढा निधी मंजूर करण्यात आला आणि त्यांचा लाभ आता ही निवडणूक आटोपल्यानंतर सुरू होईल. दुसरा एक महत्त्वाचा विषय असा होता की धामक म्हणून गाव नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये बेंबळा प्रकल्पामध्ये ते प्रकल्पग्रस्त ते बुडीत क्षेत्रामध्ये गेलं. पण त्यामध्ये त्यांचं पुनर्वसन आधी ठरलं होतं, मग नंतर त्याची उंची थोडीशी कमी करण्यात आली आणि त्यामुळे हे गाव पुन्हा त्या बुडीत क्षेत्रातून बाहेर निघालं. पण भाऊ आमदार असताना त्याचा पाठपुरावा ते करत होते आणि ते करत असताना देवेंद्रजींनी ते मान्य केलं की आपण याचं पुनर्वसन करणार आहोत. मग निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर भाऊ त्या निवडणुकीत पडले, पण आपलं सरकार आलं तेव्हा पुन्हा मग भाऊ त्या विषयाच्या मागं लागले आणि देवेंद्रजींनी ते जाहीर केलं की आपण या गावाचं मॉडेल पुनर्वसन करू आणि एक चांगलं पुनर्वसन, दर्जेदार पुनर्वसन करू. हे जाहीर केल्यानंतर आमचे विरोधक माजी आमदार त्यांना असं वाटलं की आता आपल्यालाही कुठंतरी याचं श्रेय भेटलं पाहिजे, एवढे वर्ष त्यांच्याकडून काहीच न झाल्यामुळं. तर त्यांनी सभागृहामध्ये त्या संदर्भातलं काही हालचाली केल्या आणि तिथं तो प्रश्न विचारला जो विचारायला नको होता. त्यामध्ये जी उंची कमी झाली हे मी सांगितलं, ती टेक्निकल गोष्ट होती आणि त्यामुळं मग अधिकाऱ्यांनी सरळ सरळ उत्तर त्या सभागृहात दिलं. सभागृहात अधिकाऱ्यांना खोटं बोलता येत नाही, त्यांना ते सांगावं लागते. हे जर सभागृहात आला नसता विषय तर निश्चितपणे ते पुनर्वसन चांगलं झालं असतं, मॉडेल पुनर्वसन झालं असतं. पण तो प्रश्न विचारल्यामुळे ती खरी स्थिती सभागृहाच्या समोर आणण्यात आली की हे गावच बाधित होत नाही, त्याच्यामुळे इथं पुनर्वसनाची गरज नाही आणि ते तसंच रखडलं. आणि मग हे सगळे लोक 10 वर्ष त्यांच्या मागं लागले. त्यांची लोक होते, आमचेही होते, सगळे मागं लागल्यानंतर त्यांनी म्हटलं की हे काही शक्य नाही, पुनर्वसन आता होऊ शकत नाही. नंतर मग मी आमदार झाल्यानंतर किंवा असं म्हणता येईल की प्रचार करताना त्यांनी ही समस्या सांगितली. मी त्यांना सांगितलं की आमचं सरकार आलं आणि मी आमदार झालो की निश्चितपणे या विषयाच्या आपण मागं लागू आणि आपलं पुनर्वसन 100% करून घेऊ. पण मध्ये मग 2.5 वर्ष सत्ताही नव्हती, कोविडचा काळ होता, तर ते राहून गेलं. आमचे प्रयत्न सुरू होते पण ते काही म्हणजे निघालं नाही. पण सत्ता आल्यानंतर पुन्हा तो विषय हाताशी घेतला आणि त्या विषयाच्या मागं लागून आपण तो पुनर्वसन ते मंजूर करून घेतलं आणि आत्ताच निवडणूक साधारणपणे लागण्याच्या आधी त्या संदर्भातलं परिपत्रक सुद्धा निघालं आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली. आता पाहणी, मोजणी करणे, त्या नोटीस वगैरे देणे, ते सगळं आता सुरू झालेलं आहे. हे फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि हा विषय 19 वर्षापासूनचा रखडलेला होता. आणि स्थिती अशी होती की दर पावसाळ्यात ते गाव पूर्ण वेढलं जात होतं आणि मग सरपटणारे प्राणी, विंचू, साप वगैरे सगळे त्या गावात येत होते, कारण पाणी पूर्ण गावापर्यंत पोहोचत होतं आतपर्यंत. तर त्याच्यामुळं त्यांचं दर पावसाळ्यात जीवाचा धोका कायम राहत होता. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय मार्गी लागला. त्यानंतर जसं तुम्ही म्हटलं की नियमात नाही बसत तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी ते सहानुभूतीच्या माध्यमातून काम करून दिलं. कारण नियम हे माणसासाठी असतं, त्याच्यामुळे माणूसच जर अडचणीत येत असेल तर त्या नियमाचं काही औचित्य राहत नाही. त्याच्यामुळं कधी कधी लोकांच्या भल्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात आणि ते माननीय देवेंद्रजींनी केल्या आणि माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी केलं. तसंही अमरावती जिल्ह्यात असं म्हटलं जाते की देवेंद्र फडणवीस यांचे तुम्ही खूप जवळचे आणि लाडके आमदार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? तर ते मी म्हणण्यापेक्षा त्यांनीच सांगितलं की माझा लहान भाऊ आहे, मी हे म्हणेल की मी त्यांचा लाडका लहान भाऊ आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं प्रेम आहेच आणि त्याच्यामुळंच या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. त्यांनी जर आखडता हात घेतला असता तर काही हे शक्य नव्हतं, पण त्यांनी सपोर्ट केला आणि चुकीच्या गोष्टी काही आपण मांडल्या नाही. ज्या महत्त्वाच्या होत्या, ज्या आवश्यक होत्या मतदारसंघासाठी, जनतेसाठी, त्यासाठी आग्रह धरला आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी मान्यही केल्या. अजून एक महत्त्वाची अचिव्हमेंट म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत आणि भाविक मोठ्या प्रमाणात तिथं येतात, परंतु असुविधा मोठ्या प्रमाणात तिथं होत होती. कारण त्यांच्यासाठी लागणाऱ्या सुविधा
आणि आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा ज्या काही लागतात, मग टॉयलेट्स असतील, सभागृह आहे, आपल्या त्या भक्तनिवास आहे, पाण्याची व्यवस्था आहे, पार्किंग आहे, या सगळ्या गोष्टी नसल्यामुळं, आणि रस्ते, पालखी मार्ग वगैरे असतो, लाईटिंग असते, या सगळ्या गोष्टी नसल्यामुळं अनेक वेळा भक्तांची असुविधा तिथं होत होती. तर ती होऊ नये म्हणून आपल्या मतदारसंघातले भाऊंच्या काळात 4, भाऊंच्या काळात म्हणजे आता जेमतेम 21 मध्ये बहुतेक भाऊ रिटायर झाले आमदार परिषदमधून. तर ते परिषदेमध्ये असताना त्या काळामध्ये 4 तीर्थक्षेत्र, आणि मी आमदार झाल्यानंतर या 2.5 वर्षांमध्ये 13, म्हणजे असे एकूण 17 तीर्थक्षेत्र. माझ्याच कार्यकाळाचा उल्लेख करायचा झाल्यास 13 ब दर्जाचे तीर्थक्षेत्र शासनाकडून मंजूर करून आणण्यात मला यश मिळालं. ही मोठी अचिव्हमेंट आहे. मला असं वाटत नाही की कुठं या प्रमाणात झाले असतील. आणि या सगळ्या तीर्थस्थळांना 5-5 कोटी रुपये प्रत्येकी हे सुद्धा मंजूर करून आणले. त्याचा पहिला टप्पा आला, त्याचे टेंडर्स झाले 1-2 ठिकाणचं सोडून. तिथं जागेची थोडी अडचण होती, ते आपण आता करून घेऊ क्लिअर. तर त्या माध्यमातून एका तीर्थक्षेत्राला 5 कोटी असे 17ही तीर्थक्षेत्रांना तेवढा अमाऊंट आला आहे. याच्या आधी 3 तीर्थक्षेत्र होते, त्यांना सुद्धा एवढ्या वर्षात निधी मिळाला नव्हता. तिथे सुद्धा निधी आणण्याचं काम आपण या 2.5 वर्षामध्ये केलं. अशा पद्धतीने 20 ब दर्जाची तीर्थक्षेत्र आपल्या इथं आता डेव्हलप होऊन राहिले आहे. आणि भक्तांसाठी येणाऱ्या काळात या 1-1.5 वर्षामध्ये सर्व कामं पूर्ण होतील आणि अत्यंत चांगल्या सुविधा तिथं आता या सर्व त्या तीर्थक्षेत्रांच्या भक्तांसाठी उभ्या केल्या जातील. त्यामुळे असे बरेचसे कामं या काळात झाले. जो सिंचन प्रकल्प केला त्याचं नेमकं ते काम कसं झालं, आणि सेम सगळ्या मतदारसंघालाच त्याची गरज आहे, तर पूर्ण मतदारसंघासाठी तुमचं काय प्लॅन आहे? पाथरगाव उपसा सिंचनची तशीच कथा आहे. म्हणजे तो प्रकल्प जेव्हा मंजूर झाला त्याच्यानंतर त्याला काही ठिकाणी विरोध झाला, मग त्यामध्ये बदल करण्यात आला, आणि तो बदल झाल्यानंतर तो प्रकल्प थंड्या बस्त्यात पडला. त्या लोकांना गरज होती, ते वारंवार माजी आमदारांच्या मागं लागत होते, 10-12 वर्ष मागं लागले. त्यांनी पत्रव्यवहारही केला नाही असं नाही, पण जे आपण म्हणतो की तळमळीनं आणि झालं पाहिजे म्हणून पूर्ण ताकदीने एखाद्या गोष्टीसाठी मागं लागलं पाहिजे, तर तसं त्या काळात झालं नाही. किंवा असंही होऊ शकते की त्यांच्या शब्दाला तिथं काही फार महत्व आहे की नाही, तर म्हणजे तसा माझा अधिकार नाही तो. पण 2 गोष्टी आहे. एक तर त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले नाही, आणि प्रामाणिक प्रयत्न केले असतील तर त्यांच्या शब्दाचा मान तिथं ठेवला गेला नाही. त्याच्यामुळे तो प्रकल्प काही झाला नाही. आणि शेवटी कंटाळून म्हणा की चिडून म्हणा, ते त्यांच्याच काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते शेतकरी तिथं गेले होते या प्रकल्पासाठी, त्यांना शेवटी या शब्द सांगितलं की हा प्रकल्प आता होत नाही. तर त्यांनी त्याच्यापैकी एखाद्यानं म्हटलं असेल की मग आम्ही कुठं दुसरीकडे प्रयत्न करायचे का, तर तेही त्यांना फार मनाशी लावून घेतलं. त्यांनी सांगितलं की कुठेही गेले तरी हा प्रकल्प होणार नाही. एक वेळेस माझ्या तळहाताला केस फुटतील, पण पाथरगाव उपसा सिंचन होणार नाही. मग त्यानंतर ते शेतकरी भाऊंपाशी आले. मी तेव्हा नगराध्यक्ष होतो, भाऊ आमदार होते, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. तर ते माझ्याकडे आले. भाऊंसोबत त्यांची मीटिंग झाली. त्यानंतर रामभाऊ शिंदे आपले मंत्री होते, बाकीचे सगळे डिपार्टमेंटचे मंत्री होते. त्या सगळ्यांसोबत त्या संदर्भात पाठपुरावा केला. नंतर पुन्हा ते प्रकरण थोडं मार्गी लागलं आणि भाऊंच्या काळातच ते मंजूर होण्याच्या स्टेजला आलं. पण दुर्दैवानं पुन्हा सरकार गेलं. त्या काळातही त्याच्यावर मग फार काही झालं नाही. नंतर सरकार आल्यानंतर पुन्हा ते मार्गी लागलं. त्याचं टेंडरही झालं, कामही सुरू झालं. आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाण्याचं वितरण त्या शेतकऱ्यांना सुरू होईल. तर याच पद्धतीनं मतदारसंघात सिंचनाच्या व्यवस्था व्हाव्यात अशी माझी संकल्पना आहे, माझी इच्छा आहे. आणि त्या माध्यमातून साखळी प्रकल्प आपल्याकडे नांदगावला आहे. तिथं सुद्धा 80% पाणी बिना वापराचं पडून आहे. फक्त 20% बाय ग्रॅव्हिटी लोक वापरून राहिले. आणि बाकीच्या याच्यातही त्यामध्ये एक अट होती की बाकी बाय ग्रॅव्हिटी जे जाईल ते आम्ही देऊ त्या योजनेमध्ये, बाकीचं शेतकऱ्यांनी आपलं घ्यावं. पण ते एवढ्या लांब काही किलोमीटर पाईपलाईन नेऊन उपसा करणं हे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. काही 2-2, 3-3 एकराचे शेतकरी असतात, ते एवढं इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. त्याच्यामुळे मी शासनाला विनंती केली, माननीय देवेंद्रजींना विनंती केली. त्या संदर्भातला प्रस्ताव खालून तयार करून घेतला. आणि ते सुद्धा पाथरगाव उपसा सिंचन सारखा उपसा सिंचन प्रकल्प
हा शासनाच्या वतीनंच करून पाईपलाईनच्या माध्यमातूनच त्या शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव पूर्ण आपला DPR तयार झाला आणि तो शासनाकडे गेलेला आहे. ही निवडणूक आटोपल्यानंतर साधारण महिना 2 महिन्यात त्यालाही म्हणजे तो सर्वे करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मिळतील आणि तो सगळा प्रस्ताव जवळपास तयार करून घेतलेलाच आहे मी ऑलरेडी. त्याच्यामुळे फार वेळ जाणार नाही आणि लवकरच मान्यता म्हणून त्याच्यावरही काम सुरू होईल. बाकी भागांमध्येही त्या पद्धतीनं काही ज्या राहिलेल्या गोष्टी आहे माझ्या डोक्यात हेही आहे. तर टेक्निकली सध्या त्यामध्ये काय होईल काय नाही सांगता येत नाही, पण त्यामध्ये एक अभ्यास गट नेमण्याची विनंती मी मागेही केली होती, आताही आल्यानंतर करील. सभागृहातही मी हा विषय मांडला की आता जे काही जुने प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे अप्पर वर्धा प्रकल्प आहे, लोअर वर्धा आहे, त्यामध्ये जे कॅनल्स झालेले आहे ते ओपन कॅनल आहे, त्याचं वारंवार म्हणजे दरवर्षी त्याची साफसफाई करावी लागते. मग त्यामधून वेस्टेज वॉटर मोठ्या प्रमाणात जाते, कुठे ते फुटून जातात, पाणी व्यवस्थित मिळत नाही आणि इव्हॅपोरेशन मोठ्या प्रमाणात होते. तर हे सगळं काय नैसर्गिक सोर्स आहे आणि त्याचं असं वेस्ट जाणं हे योग्य नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा आपण पाईपलाईनमध्ये कन्व्हर्ट करावं आणि यामध्ये जमीन अधिग्रहणाचा प्रश्न नाही आहे, खर्च काही फार येईल असं मला वाटत नाही आणि दरवर्षीचं त्याचं मेंटेनन्स हा खर्च सगळा तपासून आणि पाण्याचं होणारं इव्हॅपोरेशन आणि त्याचं ॲक्च्युअल युटिलायझेशन याचं सगळं कॅल्क्युलेशन करून शासनाने एक समिती तयार करून त्याचा अभ्यास करावा आणि त्यानंतर मला विश्वास आहे की निश्चितपणे ते टेक्निकली आणि फायनान्शियली हे साऊंड असेल आणि पाईपलाईनमधून पाणी देणं हे जास्त सोयीचं, शेतकऱ्यांची सोयीचं आहे, शासनाची सोयीचं आहे, पाण्याची चोरी होत नाही, मध्येच ते कॅनल्स फुटून लोकांचं नुकसानही होत नाही. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये जास्त चांगल्या वर्कआउट होऊ शकतील असं मला वाटते. तर ते निश्चितपणे येणाऱ्या काळात करावं असं माझ्या डोक्यात आहे, त्याच्या मागे मी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तुम्ही शासनाकडे बऱ्याचदा म्हणजे मागणी पण केली आणि ते करून पण घेतलं आणि अजूनही योजना तुमच्या डोक्यात आहेत. पण तरीही मतदारसंघातील म्हणा तुमच्या किंवा मग संपूर्ण महाराष्ट्रातच कुठेतरी भाजप किंवा सरकारकडून शेतकरी नाराज आहेच, कारण त्यांच्या पिकाला पाहिजे तो भाव नाहीये. याबद्दल तुम्ही कसं पाहणार किंवा तुमच्या मतदार लोकांना तुम्ही कशी समजून घेणार या गोष्टीची? आता मुळात प्रश्न हा आहे की शेतमालाचा भाव सरकार ठरवते का, हे पहिले समजून घेतलं पाहिजे. शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार सरकारला नाही आणि ते ठरवू शकत नाही, कारण प्रत्येक भागात वेगवेगळी परिस्थिती असते. ज्या पद्धतीनं इंडस्ट्रीजमधले कुठलंही प्रॉडक्ट असलं त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार त्या इंडस्ट्रीला असते, पण शेतकरी एकत्रित नसल्यामुळे त्या गोष्टी होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही घडामोडी होतात त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. कारण आपण ज्यावेळी यांच्या सरकारमध्ये ओपन पॉलिसी झाली, आपण सगळं अटी शर्ती सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मान्य केल्या, गॅट करार वगैरे सगळ्यात आपल्याला कल्पना आहे. तर त्याच्यामुळे आपण ओपन मार्केटमध्ये आलेलो आहोत. त्यामुळं असा डायरेक्ट कंट्रोल या भावांवर सरकारचा नाही आहे. तर त्याच्यामुळं हे भाव जे काही आता सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये ज्या 4 देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि युद्ध सदृश परिस्थिती संपूर्ण जगावर सावट असल्यासारखं आहे, तर त्यामुळं ह्या गोष्टी होत असतात. हे काही नवीन नाही आहे जगात. पण अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर निश्चितपणे त्याला मदत केली पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे आणि आपल्या माहितीच्या सरकारची ती भूमिकाही आहे. त्या पद्धतीने आजपर्यंत आपल्या सरकारनं मदतही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना केलेली आहे. मग अतिवृष्टी असेल किंवा इतर कुठल्या माध्यमातून असेल, जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला, मागच्या सोयाबीनच्या वेळेसही हेक्टरी 5,000 असे 2 हेक्टरपर्यंत 10,000 रुपये हे आपल्या सरकारनं दिलेले आहेत. तर अशा वेळी मदत करणे सरकारचं काम आहे. त्यामुळेच सरकारनं हमी भाव जाहीर केला आणि 4892 रुपये म्हणजे साधारण 4900 एवढा भाव शासनानं हमीभाव म्हणून जाहीर केला आणि त्या खरेद्या नाफेडच्या माध्यमातून सुरू कराव्या या बाबतीत निर्देश सुद्धा दिले. पण दुर्दैवानं विरोधकांना राजकारण कुठं करावं, सेन्स आहे की नाही असं नाही म्हणता येणार, पण त्याच्यासाठी भावना लागते. त्यासाठी एखाद्या वर्गाबद्दल किंवा सामान्य माणसाबद्दल सहानुभूती असली पाहिजे. निव्वळ फक्त राजकारण करायचं आणि मला निवडून यायचं आहे एवढीच भावना असली तर मग या बाकीच्या सहानुभूती वगैरे या गोष्टी थोड्या बाजूला पडतात आणि त्याच पद्धतीने विरोधक वागून राहिले. शासनानं हमीभाव जाहीर केला, नाफेडची खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले, त्यानंतर या खरेद्या सुरू व्हायला पाहिजे होत्या.
त्या जर सुरू झाल्या असत्या तर शेतकऱ्यांना 4892 रुपये भाव मिळाला असता, त्या भावानं खरेदी झाल्या असत्या. नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये जी खरेदी विक्री आहे ती आपल्याशी थोडी संबंधित आहे, संलग्न आहे. तर त्यांनी मला विनंती केली की आम्हाला जागेची अडचण येऊन राहिली आहे, खरेदी सुरू करायची आहे पण जागा नसल्यामुळे करू शकत नाही. त्या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी ताबडतोब 2 दिवसातच सगळ्या डिटेल्स मागवून शासकीय जागा तिथं दुसरी एक उपलब्ध करून दिली आणि तिथं खरेदी सुरू झाली. मागच्या 20 तारखेपासून ती खरेदी सुरू झाली. आजपर्यंत साधारण मला असं वाटतं की 2-3 दिवसाआधीचा माझ्यापाशीचा आकडा होता, 1500 क्विंटलपेक्षा 2000 क्विंटल जवळपास माल खरेदी झाला नांदगाव खंडेश्वरला. आणि त्याचवेळी धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वेमध्ये मात्र खरेदी सुरू झाली नाही. धामणगाव रेल्वेला मुहूर्ताची खरेदी सुरू केली आणि ती खरेदी सुरू करून लगेच बंद केली. मला जी काही माहिती मिळाली त्यामध्ये असं आहे की चांदूर रेल्वेवरून धामणगावच्या सभापतींना फोन गेला, सचिवांना फोन गेला की समोर निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी प्लीज होणं हे आपल्याला परवडणारं नाही, कारण मग शासनाच्या बाजूनं ते वळतील. नाराज न राहिली तर, आणि ते नाराज राहिले पाहिजे यासाठीचा हा सगळा खटाटोप होता. तर त्यामुळं ह्या खरेद्या सुरू झाल्या नाही. जे अधिकार APMC आणि खरेदी विक्रीचे होते, धामणगाव आणि चांदूर दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या APMC आणि खरेदी विक्री आहे, त्या दोघांनीही खरेदी सुरू केल्या नाही. आणि त्यामुळं धामणगाव आणि चांदूरच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, जवळपास 1,500 ते 2,000 रुपयाचं नुकसान प्रत्येकीच्या क्विंटलवर हे त्या शेतकऱ्यांचं झालं. त्याचवेळी नांदगावला खरेदी सुरू होती आणि म्हणून मी जे म्हटलं की म्हणजे तुमच्या मतदारसंघात खरेदी विक्री होत नाही याला जबाबदार सरळ आरोप तुम्ही काँग्रेसवर करताय. हो, 100%. आणि आरोप म्हणण्यापेक्षा ती वस्तुस्थिती आहे. कारण नांदगावला जर खरेदी सुरू होऊ शकते तर धामणगाव चांदूरला काय अडचण आहे? तर त्याचं एकमेव तेच कारण आहे की इथं जर खरेदी सुरू झाली तर शेतकऱ्यांना चांगला व्यवस्थित भाव मिळेल. खूप चांगला नाही म्हणता येणार, पण निदान त्यात सस्टेनेबल, म्हणजे त्याला आपण केलेला खर्च थोडाफार कुठंतरी कम्पेन्सेट होईल असे भाव शासनाकडून जाहीर झालेले मिळतील आणि मग तो त्याची नाराजी दूर होईल आणि मग आपल्याला मतं मिळणार नाही. या भूमिकेतून ती खरेदी सुरू केली नाही. आणि बाकी जे ते बोलून राहिले आहे की महागाई वाढली, तेलाचे भाव वाढले वगैरे, तर हे मी आधीच सांगितलं की ह्या गोष्टी सरकारच्या हातात नसतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही घडामोडी होतात त्याच्यावर हे सगळं अवलंबून असते आणि त्यामुळे हे सामान्य लोकांना बऱ्याच वेळी समजत नाही आणि त्याचाच फायदा घेऊन हे या पद्धतीने लोकांना खोट्या गोष्टी सांगून त्यांचा वापर करून मतं घेण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. दरवेळी त्यांची हीच भूमिका असते. कारण विकासावर यांनी मागितलेले मतं माझ्या तरी आयुष्यात मला कधी दिसत नाही की विकासावर कधी काँग्रेसचे लोक बोलले आणि त्याच्यावर मतं मागितली. हे अशा कुठल्या तरी भावना भडकवून त्या आधारावर मतं घेऊन तेच कामं करण्याचा प्रयत्न यांनी आजपर्यंत केले आहे. जाती जातीमध्ये भांडणं लावणं, धर्मामध्ये भांडणं लावणं, त्यांच्या डोक्यात विष पेरणं, या सगळ्या गोष्टी करून यांनी आजपर्यंत मतं मिळवले. पण आता जनता सुज्ञ झाली आहे, या सगळ्या गोष्टी दिसून राहिल्या. केंद्रामध्ये 10-12 आता 10 वर्षांनी आता जे पुढचा काळ गेला ते एवढे वर्ष सरकार आहे. राज्यामध्ये देवेंद्रजीचं सरकार मागील 5 वर्ष होतं, पुन्हा हे 2.5 वर्ष एकनाथजींच्या नेतृत्वात आहे. तर एवढ्या वर्षात कुठल्याही घटकावर अन्याय झाल्याचं कुठंच दिसत नाही. उलट सर्व घटकांसाठी चांगल्या योजना आणण्याचं काम या दोन्ही सरकारनं केलं. त्याच्यामुळं हा जो शेतकऱ्यांचा विषय आहे या संदर्भात निश्चितपणे चांगल्या गोष्टी आपल्या सरकारनं केल्या आहे. मग केंद्र राज्य सरकारचं मिळून किसान सन्मान योजना आहे, 1 रुपयात पीक विमा आहे, आयुष्यमान कार्ड आहे, अशा बऱ्याच गोष्टी सांगता येईल. आता महिलांसाठी ज्या योजना काढल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या घरातल्याच मूल्य आहे. त्याच्यामुळे इनडायरेक्टली ते शेतकऱ्यांच्या घरातच चालला आहे. जो काही निधी किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्वरूपानं जे काही फायदा होऊन राहिला आहे तो शेतकऱ्यांचा होऊन राहिला. त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या चांगल्या योजना, मग आता मोफत वीज देण्याचा शेतकऱ्यांना जो निर्णय आपल्या सरकारनं घेतला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. सोलर फिडरच्या माध्यमातून सगळे एजीचे जे फिडर आहे आपले शेतीचे ते सगळे सोलरवर झाल्यानंतर पूर्ण 12ही महिने दिवसा वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. असे अत्यंत चांगले चांगले निर्णय आपल्या सरकारनं घेतलेले आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की शेतकरी हे सगळं समजून आहे आणि या माध्यमातून शेतकरी हा समाधानी आहे. फक्त सोयाबीनच्या एका विषयात त्यांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी भरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आता बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या गोष्टी लक्षात आल्या की नांदगावला खरेदी सुरू झाली आहे आणि चांदूर धामणगावला सुरू झाली नाही. याचा अर्थ निव्वळ मतं मिळवण्यासाठी शेतकरी नाराज राहिला पाहिजे. त्याचं नुकसान झालं तरी चालेल पण मतं आम्हाला मिळाली पाहिजे. या निव्वळ एका राजकीय भूमिकेतून त्यांनी या खरेदी त्यांच्या ताब्यात असलेल्या
एपीएमसीनी खरेदी विक्रीच्या माध्यमातून सुरू केली नाही आणि त्याच्यामुळं साधारण 1,500 ते 2,000 रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता जनता निश्चितपणे त्याच्यातूनही बाहेर निघालेली आहे. पण शेतकऱ्याच्या काही मूलभूत गरजा असतात, जसं की माती परीक्षण हे फ्रीमध्ये झालं पाहिजे, बी बियाणे बोगस नाही निघाले पाहिजे, ते कमी दरात अवेलेबल असले पाहिजे. त्याच्यानंतर फवारण्यांसारखं आहे तर त्याही खूप महाग झाल्या आहेत. तर कुठेतरी या सगळ्या कंपन्यांवर एक आवर किंवा सरकारचा एक वचक असला पाहिजे. यासाठी तो आता सध्या बघायला मिळत नाही, सरकारचा वचक त्यावर नाही आहे. त्यानंतर नैसर्गिक जे काय त्याला सहन करावं लागतं, जे काही संकट येतात ते तर आहेच, पण त्यानंतर मग भावही कमी मिळतो, पीक विमा मिळत नाही लवकर, किंवा मिळालाय तर तो कमी रुपयात मिळतो. अशा अनेक भरपूर प्रश्न शेतकऱ्यांच्या मागे आहे. या सर्व प्रश्नावर निश्चितपणे सरकारशी चर्चा आमची सुरूच होती. दुर्दैवानं त्याला वेळ कमी मिळाला, नंतर लगेच आचारसंहिता लागली आणि त्यामुळं या येणाऱ्या काळात शासनासोबत या संदर्भातली चर्चा करून हे सगळे प्रश्न निश्चितपणे सोडवल्या जातील या संदर्भात माझा पाठपुरावा असणारच आहे. आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीशी ते कायमच उभं राहिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर हे जे प्रश्न आपण सगळे सांगितले ते 100% निकाली काढण्याचा माझा प्रयत्न असेल आणि सरकारही निश्चितपणे त्यावर विचार करून हे सगळे प्रश्न सोडवतील हा मला विश्वास आहे. बरं, शेतकऱ्यांच्याच घरात या योजना चालल्या आहेत असं तुम्ही म्हटलं, महिलांच्या योजना. मग महिलांच्या योजनेमध्ये लाडकी बहीण योजना ही या निवडणुकीची एकदम स्टार प्रचारक झाली असं म्हटलं तर काही हरकत नाहीये. तर मग ही जी लाडकी बहीण आहे, विरोधकांचा सरळ प्रश्न आहे की ही निवडणुकीच्याच तोंडावर तुम्हाला का सुचली, आणि जर सुचली, समजा निवडणुकीच्याच तोंडावर सुचली, तर इथून पुढे ती चालत राहील याचा काय तुम्ही त्यांना पुरावा देऊ शकता? कारण जो फंड आहे तो राज्य सरकारकडे कमी आहे, याच्यात काय तुम्ही सांगा? नाही, हे आरोप जे आहे हे विरोधकांचे आहे. जेव्हा योजना जाहीर झाली त्यावेळी सुद्धा त्यांनी याच घोषणा केल्या सभागृहात की ही योजना चुकीची आहे, फेक आहे, ही काही चालणार नाही, खोटी आहे. पण मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, आसाम आहे, हरियाणा आहे आणि महाराष्ट्र, अशा सर्व ठिकाणी ही योजना सुरू आहे. महाराष्ट्रात त्यांचं म्हणणं आहे की आता सुरू केली निवडणुकीच्या आधी. तर निवडणुकीच्या आधीसुद्धा 7,500 रुपये त्या महिलांच्या खात्यांमध्ये सगळ्या जमा झाले. आणि मध्य प्रदेशमध्ये एक 4-5 दिवसाआधी 18वी किस्त जमा झाली. 18वी किस्त म्हणजे साधारण 18 महिने. त्यामध्ये निवडणुकीचा काळ आपण जरी सोडला तर साधारण 20-22 महिन्यापासून तिथे योजना सुरू आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं जिथं सरकार आहे तिथं या योजना सुरू आहे आणि महिलांच्या खात्यांमध्ये पैसे सुद्धा चालले आहेत सातत्यानं. त्यामुळं आम्ही योजना सुरू ठेवू शकतो, चालवू शकतो, हे आम्हाला सिद्ध करायची गरज नाही, ते सिद्ध झालेलं आहे, प्रूव्हन आहे. या उलट आता यांचं जे म्हणणं आहे की चालू शकत नाही किंवा राहील, याचा प्रूफ काय? तर मग हे 3,000 रुपये देतो म्हणून राहिले आता, जे यांचं आधीच हे म्हणणं होतं की हे 1,500 देऊ शकणार नाही. म्हणजे जेव्हा विधानसभेत आपण घोषणा केली आपल्या सरकारनं आणि ही योजना सुरू झाली त्यावेळी यांचं म्हणणं होतं की 1,500 रुपये सुद्धा सरकार देऊ शकणार नाही, आणि आपण ते देऊन दाखवले. त्यानंतर आपण 2100 देणार हेही जाहीर केला. आणि इतर राज्यांमध्ये जिथं भाजपचं सरकार आहे तिथं या योजना सुरू आहे, कंटिन्यू आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रूव्ह करून दाखवलं की आम्ही या योजना सुरूही केल्या, सुरूही ठेवल्या. आता ही यांची जबाबदारी की ही योजना कशा सुरू ठेवतील जर यांनी दिलं तर. आणि आता मी सांगू शकतो जबाबदारीनं की कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल इथे काँग्रेसचं सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये त्यांचं सरकार आल्यानंतर या योजना बंद झाल्या आणि प्रस्तावित होत्या त्या स्थगित झाल्या. इथं यांची सरकार आहे तिथं हे योजना सुरू करू शकले नाही आणि सुरू असलेल्या योजना यांनी बंद केल्या. याचा अर्थ काय? काँग्रेसचं जिथं जिथं सरकार येईल तिथं ही योजना 100% बंद होईल. भाजपचं जिथं सरकार येईल तिथं ही योजना कंटिन्युअस 100% सुरू राहील. आणि हे सिद्ध झालेलं आहे. हे मी सिद्ध वेगळं करायची गरज नाही आहे, हे आपल्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही जरी म्हणताय की सुरू राहील, विरोधकांचा पुन्हा त्यावर पलटवार असा आहे की 1,500 रुपये तुम्ही खात्यात टाकले खरं, पण तेलाचे भाव लगेच वाढले, पिकाला भाव नाहीये, महागाई वाढवून ठेवली, सिलेंडर वाढला, रिचार्ज वाढला, त्यानंतर या सगळ्यांमध्ये सोन्याचे भाव इतके वाढले की 1,500 रुपये घरात जात आहे, मात्र दसरा दिवाळीला सोनं खरेदी करू शकत नाहीये गरीब माणूस. मग एकीकडे या हाताने देऊन दुसऱ्या हाताने ते काढून घेतले.
मी आधी जसं सांगितलं तसंच या ज्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आपण केला, या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सगळ्या अवलंबून असतात. याच्यात सरकारचा सरळ सरळ हस्तक्षेप कुठंच नसतो. आणि असं जेव्हा होते तेव्हा जास्तीत जास्त मदत कशी करता येईल ही भूमिका सरकारची असते. बाजारातल्या वस्तूंवर सरकारचा डायरेक्ट कंट्रोल कधीच फार राहत नाही. त्यामध्ये जास्तीत जास्त काही गोष्टी करून, काही उपाययोजना करून, मग आपण ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये म्हणतो त्याच्या ड्युटीज कमी जास्त करून तिथं काहीतरी शासनाला थोडंफार करता येते. आणि तसे प्रयत्न शासन नेहमी करत असते. आणि आपलं शासन दरवर्षी दरवेळी या गोष्टी करत. सोन्याचे भाव काही आजच वाढले किंवा कमी झाले असं नाही आहे. अनेक वर्षांपासून आपण पाहतो, बरेच वेळा खूप वर जातात, खूप खाली जातात. तर हे सगळं त्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे विरोधकांना बोलण्याला मुद्दे नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी ते करून राहिल्या. तेलाच्या भावाच्या बाबतीत जे बोलून राहिले तर त्या आता कुठल्या सरकारला वाटते की आपण इलेक्शनला सामोरे जात आहोत. तर केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे. निवडणुकीला सामोरे जाताना या गोष्टी अशा व्हाव्यात असं कुठल्या सरकारला वाटत असते का? तर हे निवड मुद्दे तयार करणं आहे. त्याच्यामुळे जे जास्तीत जास्त होऊ शकते त्या सगळ्या गोष्टी आपल्या सरकारनं केलेल्या आहे. आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत शेतकऱ्यांनाही मिळून राहिली. आणि एका हातून देऊन राहिले, एका हातून काढून राहिले, हे जे त्यांचं म्हणणं आहे हे तर सपशेल खोटं आहे. समजा ही योजना नसती आणली तरी या काळामध्ये भाव वाढले होते. आज जे मदत होऊन राहिली त्या आमच्या माता भगिनीला, महिलेला, ती मदतच यामधून होऊन राहिली आहे. सिलेंडरचा विषय काढला तर 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला. प्रवासामध्ये अर्धी तिकीट करण्याचा आपल्या सरकारनं निर्णय घेतला आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकलच्या लाखो रुपयाची फी आपलं शासन हे विद्यार्थिनींचं भरणार आहे. आणि त्यामुळे मोठा आधार त्या कुटुंबांना होणार आहे. तर मला असं वाटते की त्या माध्यमातून ह्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आधार देण्याचं काम सरकारनं वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केलं आहे. त्याला डायरेक्ट शेतकरी हे लेबल नसल्यामुळं हे सामान्यांच्या एकदम डायरेक्ट लक्षात येत नाही. पण या सगळ्या गोष्टींचा फायदा शेतकऱ्यांना 100% होऊन राहिला. त्याचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू, माझं तर विनंती आहे आणि निवेदन आहे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून की शेतकऱ्यांनी आणि जे मुलं आहेत, अभ्यासू आहेत, ज्यांना समजते कॅल्क्युलेशन, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा हिशोब काढावा. काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना काय मिळालं, किती मिळालं, आणि या 5 वर्षांनी हे 2.5 वर्ष या काळात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या घरामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बेनिफिट्स किती गेले याचा हिशोब काढला तर या 70 वर्षापेक्षाही जास्त पैसा शेतकऱ्यांच्या घरात डायरेक्ट इनडायरेक्ट स्वरूपात याच 7.5 वर्षात गेला. हे मी दाव्याने आणि जबाबदारीने सांगू शकतो. लाडकी बहीण तुम्ही खुश केलीच आहे, या निवडणुकीत म्हणा किंवा पुढेही खुश केली. पण समजा तुमची सत्ता नसली तर मग ही बंद जर पडू शकते, तर मग लाडक्या बहिणीचा पण तुम्हाला प्रश्न आणि लाडक्या भावाचा पण प्रश्न आहे की नियमित चालणारा जो रोजगार आहे तो आम्हाला कधी मिळेल. आता जर आपण पहिले धामणगाव रेल्वे मतदारसंघात आहे तर रोजगार हा असा एक सांगण्यासारखा नाहीये धामणगावमध्ये. पण ते रोजगाराच्या समस्या कधी संपतील? रोजगाराचा प्रश्न हा 1-2 वर्षात 3 वर्षात सुटणारा नाही. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना ही प्लॅन करून करावी लागते. आणि त्यासाठी सातत्याने 10-15 वर्ष आपल्या हातात जर असले, सरकारमध्ये असले तर फारच चांगलं. पण किमान आमदार म्हणून तरी 10-15 वर्षाचा सलग काळ जर मिळाला तर निश्चितपणे या गोष्टी होऊ शकतात. 1-2 वर्षात होणारा काही विषय नाही. आणि त्या संदर्भात ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टींची तयारी आपण केलेली आहे. राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या सिंधीला एक ड्रायपोर्टचं काम सुरू आहे. ते आपल्या इथून समृद्धीने जर निघालो, धामणगाववरून निघालो तर साधारण 20-25 मिनिटात तिथं पोचतो. नांदगाववरून निघालो तर जास्तीत जास्त अर्ध्या तासात पोचतो. चांदूरसाठी जो पार्ट नांदगावच्या जवळ आहे तो समृद्धीला तिकडून चढू शकतो आणि इकडचा पार्ट जो आहे तो धामणगाववरून चढू शकतो. तर त्याच्यामुळं ते झाले त्यांना जोडणारे, गावांना जोडणारे रस्ते आणि समृद्धीला कनेक्ट करणारे, रेल्वे लाईनला कनेक्ट करणारे, सिंधी ड्रायपोर्टला कनेक्ट करणारे हे जे रस्ते होते याचं मोठ्या प्रमाणात जाळं या मतदारसंघात आता या 2.5 वर्षामध्ये चांगलं तयार झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीज येण्याकरता गरजेच्या असतात. तर त्या आपण आता डेव्हलप केल्या आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात चांगल्या इंडस्ट्रीज आपल्या इथं आल्या पाहिजे याकरता 100% आमचे प्रयत्न आहे. त्या व्यतिरिक्त कुटुंबांना वैयक्तिक रोजगार या वेगवेगळ्या काही युनिट्सच्या माध्यमातून, मग FPSCच्या माध्यमातून आणि केंद्र राज्य सरकारच्या अनेक स्कीम्स आहे
त्याच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझा असा विचार म्हणण्यापेक्षा आमचं त्याच्यावर कामच झालेलं आहे. व्हेजिटेबल ड्रायरचं एक युनिट जे असतं ते आपण सिलेक्ट केलं आणि त्या माध्यमातून स्कीम जी आहे केंद्राची, राज्याची आणि बँक यांच्याशी टायअप केलं आणि जो खरेदीदार आहे व्हेजिटेबल ड्राय करून जे आपण देऊ त्याची जी खरेदी होईल ती जी एजन्सी आहे त्याच्याशी आपलं टायअप झालेला आहे. आणि त्या माध्यमातून आपण, माझा असा संकल्प आहे की येणाऱ्या 2-2.5 वर्षात साधारण 20,000 ते 25,000 कुटुंबांना हे युनिट द्यावं आणि त्या माध्यमातून किमान 9,000 ते 10,000 रुपये महिन्याला त्या कुटुंबाला मिळेल. त्यांनी जास्त मेहनत घेतली तर 20,000पर्यंत इथे कमवू शकतात. आणि एखादा चांगला प्रॉडक्ट आला आणि नशिबानं त्या काळात रेट चांगले असले तर अजून किती जाईल सांगता येते, पण किमान 10,000 आणि 20,000पर्यंत मेहनत घेतली तर ते जाऊ शकतील, एवढं मी दाव्यानं सांगू शकतो. आणि तेच आपल्याला करायचं आहे, ते मी करणार आहे. महिलांसाठी 3 क्लस्टर आपण 3 तालुक्यांमध्ये एक 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 असं ते करून राहिलं. त्यातलं 2 क्लस्टर मंजूर झाले आहे. एक डेअरी प्रॉडक्ट्सचा आहे आणि एक गारमेंट्सचा आहे. तर ते 2 मंजूर झाले, एक मंजूर होण्याच्या तयारीत, म्हणजे ते सगळी प्रक्रिया झालेली आहे. आचारसंहितेमुळे ते थोडं थांबलं. तर त्या प्रत्येक युनिटमध्ये साधारण 300 ते 500 महिलांना रोजगार मिळण्याची कॅपॅसिटी त्या एका क्लस्टरची आहे. तर अशा पद्धतीनं रोजगाराच्या बाबतीतही समृद्ध मतदारसंघ झाला पाहिजे या दृष्टीने आमचं काम सुरू आहे आणि ते मी निश्चितपणे करील. पण वाईट याचं वाटते की काळ बराच निघून गेला, एक पिढी संपून गेली. मागील 15 वर्षात हे प्रयत्न झाले असते आणि सोपं होतं, म्हणजे थोडं मेहनतीचं काम आहे. पण केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, स्वतः आपण आमदार आहोत आणि कन्सिस्टंट आहोत 15 वर्ष सातत्यानं, तर अशा काळात हे सगळं सोपं असते. तर हे होणं गरजेचं होतं. पण दुर्दैवाने या मतदारसंघाचं नशीब म्हणू ते नाही होऊ शकलं. पण निश्चितपणे मी जबाबदारीनं सांगू शकतो, दाव्यानं सांगू शकतो आणि विश्वासानं सांगू शकतो की महायुतीचं सरकार आल्यानंतर साधारण 2.5 ते 3 वर्षात आपले हे प्रकल्प काही ना काही प्रमाणात याचं आउटपुट दिसेल आणि एक 20-25 हजार कुटुंब हे स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे झालेले असतील. मग ते शेतकरी असेल तर त्याला जोडून ते धंदा करतील, ज्याच्यापाशी शेती नाही तोही हे करू शकतो. त्याच्यामुळं कुठलंही याच्यात बंधन नाही आहे आणि रोजगाराच्या संधी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून या मतदारसंघात आणण्याचं माझं प्राधान्यानं त्याला प्राधान्य असेल, ते निश्चितपणे आपण करणार आहोत. ज्या पद्धतीत तुम्ही वारंवार विरोधकाला टार्गेट करत आहे की गेल्या 15 वर्षात बरेचसे कामं होऊ शकले असते पण ते झाले नाही आणि जे कामं तुम्ही केले त्याच्यामध्ये अनेकदा अडथळे निर्माण केले गेले. मग जर ही वस्तुस्थिती आहे तर ते सलग 15 वर्ष सत्ता कशी गाजवतात, 3 टर्म मध्ये निवडून कसे येतात आणि त्याच्याही नंतर 5 वर्षात इतके अडथळे निर्माण करूनही आज ते तुमचे स्ट्रॉंग विरोधक म्हणून या मतदारसंघात उभे आहेत. तर नेमकं कोणती लोक मग त्यांच्या मागे आहे किंवा कुठलं मतदान त्यांना जाते, त्यांची छबी का खराब झाली नाही अजूनपर्यंत? नाही, छबीच्या बाबतीत म्हटलं तर मतदारसंघात एखादा फेरफटका मारला तर छबीची कल्पना तुम्हाला येईल. म्हणजे उद्धटपणे बोलणे आणि मी जे सांगितलं पाथरगाव उपसा सिंचन असेल किंवा धानोरा शिकऱ्याचा रस्त्याचा प्रश्न असेल, 3-4 ठिकाणची उदाहरणं आहे की जे कामं मी केले नंतर ते कामं होऊच शकत नाही आणि माझ्या तळहातावर केस फुटतील, हे काम होणारच नाही अशा पद्धतीने उत्तरं देणे, आपल्याच कार्यकर्त्यांना घालून पाडून बोलणे, हाकलून लावणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं आहे. मतदान जेव्हा मतदान करतो त्यावेळेस अनेक गोष्टी असतात, त्याच्या डोक्यात त्यावेळी काय फीड केलं जाते. आता मागच्याच लोकसभेचं उदाहरण आपल्या समोर आहे की जे होऊ शकत नाही, म्हणजे संविधान बदलूच शकत नाही, हे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे. पण संविधान बदलवतील असा एक फेक नेरेटिव्ह तयार करून, संभ्रम तयार करून त्याचा फायदा घेऊन यांनी मतं घेतले. तर असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये कधी समाजाचं, कधी जातीचं, कधी धर्माचं, वेगवेगळ्या गोष्टींची भीती दाखवून, आणि आधी सांगितलं की हे निवडून आले तर चांदूरचं सगळं धामणगावला नेतील, अशा अनेक चुकीच्या गोष्टी सांगून दरवेळी प्रत्येक निवडणुकीत काही ना काही प्रयोग करायचे आणि त्या माध्यमातून ते मतं घेत गेले. पण शेवटी किती वेळा, म्हणून मागच्या वेळी त्यांचा पराभव झाला. कारण ते जे काही बोलत होते ते काही घडताना दिसत नव्हतं आणि जी भीती दाखवल्या गेली होती तसंही काही होत नव्हतं. त्याच्यामुळे शेवटी मतदाराला कुठे ना कुठे वाटते की बा हे जे काही आम्हाला सांगितलं, जे काही होईल मी करीन हे सांगितलं, हे काही झालं नाही. डेव्हलपमेंट होत नव्हत्या, रोजगारासाठी काहीच होत नव्हतं. ज्या गोष्टी इसेन्शियल आहे, मूलभूत गरजा आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावरही काम होत नव्हतं.
फक्त आमदार बनल्यानंतर जो काही निधी मिळतो आमदार निधी तेवढंच करणे, विशेष प्रयत्न करून काही आणल्याचं या मतदारसंघात कुठंच काही नाही. म्हणजे विशेष प्रयत्न करून आणल्याचं जे जनरली महाराष्ट्र शासन निर्णय घेतात तो निर्णय जो पूर्ण राज्याला लागू होतो, अशा अनेक गोष्टी असतात. मग ते वसतिगृह असतील, तहसील ऑफिसेस असतील, ह्या सगळा संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा निर्णय होता त्या सरकारनं घेतलेला. आणि तो पूर्ण महाराष्ट्रातच प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात इम्प्लिमेंट झाला. त्यासाठी काही मी वेगळं प्रयत्न करण्याची गरज नव्हती, तो आपोआप होतो, संपूर्ण राज्यात झाला. तर ह्या गोष्टी सगळ्या त्या होत होत्या. आणि हे जेव्हा सगळ्या तरुणांच्या ज्येष्ठांच्या लक्षात आलं की आपण जे मतं देऊन राहिलो आहे त्याच्यातून आउटपुट फारसं येऊन नाही राहिलं आहे, तेव्हा त्यांनी शेवटी मग मागच्या टर्मला निर्णय घेतला. मी जे म्हटलं आधी की तुम्ही जो प्रश्न विचारला की वारंवार कसं, तर त्याचे हेच कारण आहे, प्रत्येक निवडणुकीत एक काहीतरी विषय घ्यायचा, चुकीच्या पद्धतीने संभ्रम पसरवायचा आणि मतांचं सामाजिक ध्रुवीकरण, बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, त्यांच्या मनात विष पेरणं, त्यांना सगळ्या गोष्टी चुकीच्या सांगणं. पण आता हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे, अनेक ठिकाणी आपण फिरलात आपल्याला लक्षात येईल की या समाजांमध्येही प्रचंड नाराजी आहे. 15 वर्ष आम्हाला वापरून घेतलं आणि छोटे छोटे कामं सुद्धा त्यांचे झाले नाही. 10-10 वर्ष मागं लागून 5-5 लाखाचा साधा छोटासा निधी मागितलेलाही त्यांना मिळाला नाही. या उलट या 2.5 वर्षांमध्ये सगळ्याच सेक्टरमध्ये प्रत्येक जातीच्या, धर्माच्या आणि पक्षाच्याही, म्हणजे तो काँग्रेसचा जरी असला तरी त्याही ग्रामपंचायतला आपण कामं दिले. कारण निवडून आल्यानंतर आपण पूर्ण मतदारसंघाचे असतो. निवडणुकीपुरतं राजकारण ठीक आहे वेगवेगळ्या पक्षाचं, पण निवडून आल्यानंतर पूर्ण मतदारसंघाची जबाबदारी आपली असते आणि ती आपण पालक म्हणून पाळली पाहिजे. मग तो कोणत्या पक्षाचा आहे, मला मतदान केलं की नाही केलं, कोणत्या जातीच्या धर्माचा आहे हे पाहणं हे काही त्या लोकप्रतिनिधीचं काम नाही आहे. या उलट यांच्या घरी गेल्यानंतर त्या प्रत्येक कामाला येणाऱ्याला विचारलं जात होतं की माझ्या कार्यकर्त्याची चिठ्ठी आणली का, त्याला सोबत घेऊन ये, किंवा त्याच्यासमोर त्याला फोन लावणे की हा माझ्याकडे आलेला आहे, आपला आहे का. त्याने जर नाही म्हटलं त्याचं काम होणार नाही. किंवा तुझ्या गावात मतं किती आहे, मला किती मतं मिळाले, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन अजून त्या गावात एकूण मतं किती आहे, मग मी इथं एवढा पैसा टाकला त्याचा काय उपयोग आहे एवढ्या कमी मतांसाठी. अशा अनेक गोष्टी त्या काळात झाल्या. त्याच्यामुळे सगळ्यांना आता लक्षात आलं की आपण पुण्याला निवडलं पाहिजे आणि त्याची मानसिकता पूर्ण मतदारसंघातल्या मतदारांची तयार झालेली आहे. दरवेळी प्रत्येक निवडणुकीमध्ये मी जसं सांगितलं तसे ह्याच गोष्टी केल्या आणि या गोष्टींच्या आधारावर ते आजपर्यंत निवडून आले. मग मी तुमचा आहे, आपला आहे, असंही बरंच गोष्टी केल्या. पण सगळ्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यासाठी यांनी काहीच केलं नाही. आणि या उलट आता या 2.5 वर्षामध्ये एकही घटक असा नाही की ज्याचं काम मी केलं नाही. जो जो माझ्यापर्यंत आला त्या प्रत्येकाचं काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आता एखाद्याच असं होऊ शकते की काम झालं नाही, हे होऊ शकते, मान्य आहे. कारण 100% सगळे कामं काही होत नाही. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी असतात, कधी काही टाईमचा कन्स्ट्रेंट असतो, आपण प्रयत्न करतो पण ती वेळ निघून जाते, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण प्रामाणिक प्रयत्न केले नाही कोणासाठी असं या 2.5 वर्षात झालं नाही. तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो. आणि त्यामुळे हे सगळे अनुभव घेऊन मतदारसंघातले मतदार कम्पेअर करून राहिले आणि त्यामुळं आता ते सुज्ञ आहेतच, पण संधी कम्पेअर करायला संधी मिळत नव्हती. त्या कम्पॅरिझनचा स्कोप आता मोठा आहे आणि त्याच्यामुळं ते केल्यानंतर प्रत्येकाला हे लक्षात येईल की आपण कोणाला निवडलं पाहिजे. पण प्रत्येकाला लक्षात येईल कोणाला निवडलं पाहिजे याच्यासाठी जसं तुम्ही मोठे फेक नॅरेटिव्ह गेल्या निवडणुकीत किंवा आतापर्यंतच्या, तर यावेळी तुमचे उद्देश काय आहेत निवडणुकीला घेऊन, तुमचा अजेंडा काय आहे किंवा विरोधक काय नेमकी दिशाभूल करतायत, काय करतायत, याची क्लिअरिटी तुम्ही काय द्याल? नाही, आता येणाऱ्या निवडणुकीत 20 नोव्हेंबरला आपलं मतदान होणार आहे आणि त्या संदर्भात मी ज्या गोष्टी सांगितल्या आधी की आपलं विजन काय आहे, मतदारसंघ हा सुसंस्कृत असला पाहिजे. मतदारसंघाच्या मधून जेव्हा बाहेर बातम्या जातात तेव्हा त्या चांगल्या गेल्या पाहिजे, पॉझिटिव्ह गेल्या पाहिजे आणि त्यासाठी एक चांगलं वागणारा माणूस मतदारसंघाचा प्रतिनिधी असला पाहिजे. मग आपला विरोधक आहे म्हणून त्याला आईवरून शिव्या देणे, महिलांबाबत काहीतरी स्टेटमेंट करणे, शेतकऱ्यांच्या बाबतीत ते किडनी का फेल होते आणि लिव्हर का फेल होते शेतकऱ्यांचे, तर असं बोलून म्हणजे आता त्यांनी स्टेटमेंट केलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की दारू पिऊन या सगळ्या गोष्टी शेतकरी करतात म्हणून होतात. पण एखाद्या घटकाबद्दल सरसकट विधान करणे, आता हे सगळ्या जगाला माहीत आहे की दारूमुळे लिव्हर खराब होतो, किडनी खराब होते.
पण पूर्ण एक सेक्टर सर्वच शेतकरी एकाच रांगेत मोजणे, प्रत्येक शेतकरी हा त्याच्यामुळेच बिमार पडतो असं म्हणणं, तर शेतकऱ्यांमध्ये महिलाही आहेत. म्हणजे शेतकरी काही फक्त पुरुषच असं नाही, करणाऱ्या महिलाही आहे. त्यांनाही सुद्धा त्यांनी त्या आरोपीच्या याच्यात उभं केलं आहे, म्हणजे त्यांच्यावर सरळ सरळ आरोपच केला आहे. तर त्याच्यामुळं असा आता त्या बातम्याच पूर्ण महाराष्ट्रात चालल्या आहे. म्हणजे मतदारसंघाची प्रतिमा काय होते, तर ही मतदारसंघाची प्रतिमा जपणं, एक सुसंस्कृत मतदारसंघ तयार करणं, चांगलं वातावरण असणारा मतदारसंघ तयार करणं, सर्वांगीण विकास झालेला, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, शेती, म्हणजे सगळ्याच बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत असा एक चांगला मतदारसंघ तयार करणं ही माझी प्राथमिकता आहे. आणि मी याच्यासाठी म्हणू शकतो जबाबदारीनं की मी 2.5 वर्षात बऱ्याच यातल्या गोष्टी साध्य करू शकलो. आता लोकांसमोर कसं स्पष्ट होईल तर मागचे 15 वर्ष आहे आणि हे 2.5 वर्ष आहे, आणि त्याची तुलना सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळेच मी सांगू शकतो की हे लोकांसमोर गेलेलं आहे, ते 15 वर्ष आणि 2.5 वर्ष कम्पेअर करून राहिले. आणि त्या तुलनात्मक तक्ता जेव्हा ते समोर ठेवतील डोळ्यासमोर, तेव्हा निश्चितपणे त्यांना स्पष्ट दिसेल. आणि माझ्यासमोर या मतदारसंघाच्या बाबतीत फार एक मोठं व्हिजन आहे. यामध्ये इंडस्ट्रीज या वगैरे त्या मी सगळ्या सांगितल्या गोष्टी, त्यासोबतच आपल्या इथे अजून काही डेव्हलपमेंट्स अशा व्हाव्या की जेणेकरून आपला मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल म्हणून ओळखला गेला पाहिजे. लोक इथे येऊन त्यांनी पाहिलं पाहिजे की नेमकं या मतदारसंघात काय होऊन राहिलं आहे. रोजगाराच्या अनेक संधी असतात, मग त्यामध्ये टेक्निकल काम करणारे, त्या क्षेत्रात काम करणारे अनेक तज्ज्ञ असतात. आपल्यालाच काही सगळं समजतं अशातला भाग नाही आहे. त्यांच्याशी चर्चा करून, अनेक लोकांना इथं आमंत्रित करून, त्यांच्या माध्यमातून या भागाचा सर्वे करून काय अजून आम्ही करू शकतो, अशा सगळ्या डॉक्युमेंटरी बनवून त्या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव देऊन, अशा बऱ्याच गोष्टी ज्या करण्यासारख्या, ज्या या 2.5 वर्षात मला वेळ मिळाला नाही तेवढा कोविडचा काळ गेल्यानंतर ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या 2.5 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या, कामं होऊ शकले नव्हते. त्याच्यामध्ये एक प्रेशर होतं, त्याच्यामध्ये खूप धावपळ झाली. त्यामुळे थोडं दुर्लक्ष निश्चितपणे मतदारसंघाकडे झालं की आपल्याला कामं करायचे, निधी आणायचा, आणि त्यासाठी जी मुंबईला जाऊन धावपळ करावी लागत होती त्यामध्ये बराचसा वेळ जात होता. त्यामुळं एक प्रॉपर प्लॅन आखून नाही करता आला. आखलेला प्लॅन 5 वर्षाचा होता, तो 2.5 वर्षात करायचा असल्यामुळे सगळा कोलॅप्स झाला. त्यामुळे पुढचं 5 वर्षाचं प्लॅनिंग पूर्ण व्यवस्थित आपलं तयार आहे, आणि त्याच्यावर काम करत करत एक चांगला मतदारसंघ घडवणे, सुसंस्कृत, एकही सेक्टर असा नसावा की ज्याच्यासाठी आपण काम करू शकलो नाही, आणि त्यांच्या अपेक्षेनुसार. आणि निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक भागातून आपण त्यांच्या ह्या मागण्या किंवा त्यांना असणाऱ्या अपेक्षा या सगळ्या मागवणार आहोत, आणि त्याच्यावर ज्या काही आवश्यक अत्यावश्यक आहे प्रिफरन्स ठरवून त्याच्यावर काम करून एक चांगला मतदारसंघ घडवणं हे माझं व्हिजन आहे. आणि त्यांचं व्हिजन काय आहे हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलतात, महिलांच्या बाबतीत बोलतात, जिल्हा बँकेचं काय झालं हे लोकांच्या डोळ्यासमोर आहे. छोट्या छोट्या कमिट्यांवर त्यांना स्वतःलाच जायचं असते, कार्यकर्त्याला ती जागा छोटीशी देण्याची त्यांची मानसिकता नसते. म्हणजे साधी संजय गांधी निर्धार सारखी कमिटी, 3ही तालुक्याचं स्वतःच अध्यक्ष असणं. मागे जेव्हा देवेंद्रजींचं सरकार होतं, मुख्यमंत्री ते होते, त्यावेळी आम्हाला ती संधी मिळाली होती. मला आमदारकीला उभं राहायचं होतं, तरीही त्या जागांवर, कारण मला संधी होती आमदार म्हणून उभं राहायची, त्या जे कार्यकर्ते आपल्यासाठी मरमर करतात त्यांना ती संधी नव्हती. तर त्याच्यामुळे त्यांना ही जबाबदारी दिली पाहिजे, म्हणून त्यावेळीही 3ही तालुक्याचे अध्यक्ष वेगवेगळे आपले पक्षाचे लोक आपण कार्यकर्ते काम करणारे केले. आता मी आमदार झाल्यानंतर पुन्हा जेव्हा ती संधी आली तेव्हा पुन्हा आपण 3ही ठिकाणी आपले पक्षासाठी झटणारे ज्येष्ठ लोक, काम करणारे कार्यकर्ते, त्यांना ती संधी दिली. त्याच्यामुळे अशी व्यक्ती ज्याला व्हिजन नाही, प्राध्यापक समोर लागलेला आहे पण त्या पद्धतीचं बोलणं नाही, वागणं नाही, म्हणजे महिलांच्या बाबतीत या स्तरावर जाऊन, म्हणजे विरोधक आहेत म्हणून ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्ही राजकीय बोला, त्याच्यावर जे काही करायचे आरोप करा, पण त्यांना आईवरून शिवी देणे ही संस्कृती मतदारसंघाची असू नये. आणि हे लोक आता त्याचा अभ्यास करून राहिले आहेत, ते पाहून राहिले आणि विचार करून राहिले. आणि एवढंच नाही आहे, डेव्हलपमेंटच्या बाबतीत मी सांगितलं की प्रामाणिकपणे कुठे प्रयत्न न करणे, अधिकाऱ्यांच्या बाबतीत एक 8, 10, 15 लोक आले आहेत त्यांच्यासमोर त्यांना अपमानित करणे, शिव्या देणे, चांगलं बोलून हे काम करून घेता येते. शेवटी काम नियमातच होणार आहे, नियम आहे आणि काम आहे, समोरासमोर दाखवता येते का हा नियम आहे, हे काम या नियमात बसते, करावं लागेल, करता येते. पण त्यासाठी 10 लोकांमध्ये शिव्या देणे,
अपमान करणे, मग ते घरी गेल्यानंतर पुन्हा त्यांना फोन करणे की साहेब ते सगळे लोक होते, आम्हाला करावं लागते, माफ करा. ते 10 लोकांसमोर झालेला अपमान तुमच्या अशा एकट्यात फोन करण्याने थोडी त्याचं जाणार आहे. तर हे वातावरण चांगलं नाही आहे, पोषक नाही मतदारसंघासाठी, विकासासाठीही नाही आहे. तर त्याच्यामुळं मला असं वाटते की या मतदारसंघातील जनता हा सगळ्या गोष्टींचा विचार करेल आणि एक चांगला निर्णय घेईल, जो 2019ला घेतला त्यापेक्षाही जास्त चांगल्या मतांनी यावेळी या मतदारसंघातील जनता मला निवडून देईल. कारण 19 मध्ये मला सांगण्यासारखं काहीच नव्हतं. आता 2024ला माझ्यापाशी केलेले काम आहेत, झालेला मतदारसंघातला बदल आहे आणि पुढं करणार आपण जे काही आहे त्याचं एक व्हिजन आहे. आज जर ते एखादं काहीतरी पत्रक काढत असतील की मी हे करील, मी ते करील, तर त्या सगळ्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहे तुम्ही वाचा त्यांचं एक वेळा. त्यांनी जे काही दिलं आहे पत्रक, हे करणार आहे ते करणार आहे, त्या सगळ्या गोष्टी ते करू शकले असते. 15 वर्ष त्यांच्यापाशी होते, पण ते त्या 15 वर्षात हे गोष्टी करू शकले नाही. याचा अर्थ ते पुढेही करू शकत नाही, कारण ते फेल्युअर ऑलरेडी दिसलेलं आहे लोकांना की आता जर म्हणून राहिले आहे मग तेव्हा का नाही केलं. संधी होती. मग ज्या 15 वर्ष सातत्याने संधी मिळाल्यानंतर, काय लहान काळ नाही 15 वर्ष, एक पूर्ण पिढी तयार होते आणि एक पूर्ण पिढी निघून जाते. तर त्याच्यामुळं एक तप, त्याच्यापेक्षाही जास्त 3 वर्ष हा मोठा कालखंड आहे. आणि त्याच्यात जर जो व्यक्ती काही करू शकत नाही त्यांना आता कितीही म्हटलं तरी लोक विश्वास ठेवणार नाही. आणि आपण 2.5 वर्षात बऱ्याच गोष्टी त्या 15 वर्षात ज्या झाल्या नाही त्या 2.5 वर्षात केल्या. त्याच्यामुळे पुढे बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो, हा जनतेलाही विश्वास आहे. तुमचे जे स्ट्रॉंग विरोधक उमेदवार आहे किंवा जे माजी आमदार आहे वीरेंद्र जगताप यांच्याबद्दल आपण भरपूर बोललो, त्यांच्या प्रतिमेबद्दल, छवीबद्दल. पण मतदारसंघात जी तुमची छवी आहे की अतिशय शांत संयमी स्वभावाची तुम्ही आहात, ठीक आहे, बऱ्यापैकी लोकांना ते आवडतं. पण अनेकांचं म्हणणं आहे की एक आमदार म्हणून, एक प्रखर नेतृत्व म्हणून एक थोडंसं असायला पाहिजे, अरेरावी असायला पाहिजे, एका दणक्यात काम व्हायला पाहिजे. ते तुमच्या ह्याच्यात होत नाही बा, कारण तुमचा शांत स्वभाव आहे. आणि जे प्रशासनातले लोक आहे ते लवकर ऐकत नाही तुमचं. मग तुम्ही थोडंसं ढासू व्यक्तिमत्व आणायला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? माणसाचा एक स्वभाव असते आणि त्या स्वभावात काही फार बदल होणं शक्य नसते. जसा त्यांचा कितीही प्रयत्न केला, मध्ये प्रयत्न केला त्यांनी, दाखवण्याचाही प्रयत्न केला का मी जरा बदललो आहे, पण ते पुन्हा सत्ता आल्याबरोबर पुन्हा उफाळून आलं सगळं मूळ स्वभाव. तर ते होत नसते. आणि माझं असं स्वतःचं व्यक्तिगतही मत आहे आणि ते सार्वत्रिकदृष्ट्याही खरंच आहे की आपल्याला जर काम करायचं असेल तर एक चांगल्या वातावरणात चांगलं काम होऊ शकते. एखादं काम झटक्यात झालं पाहिजे असं जे आपण म्हणतो, तर आपण अभ्यास करा. जी काही आपण यंत्रणा म्हणतो प्रशासन असते, प्रशासनाच्या हाती बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच काय पूर्णच असतात. ते आपण कशा करून घेतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. मग एखादं काम थांबवायचं की करायचं हे मोठ्या प्रमाणात अवलंबून असते, कारण छोट्या छोट्या त्रुटीमुळे कामं थांबतात. आपण एक वेळा झटक्यात काम करू शकतो, म्हणजे एक वेळा त्याला शिव्या दिल्या, काही झालं तर तो एक वेळ करून टाकेल त्यावेळेस, पण पुढच्या वेळेस ठरवून हे एखादं काम कसं होणार, कारण तो अपमान काही विसरत नाही माणूस. तर या व्यक्तीचं काम होऊ नये याच्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा तो प्रयत्न करतो. अशा वेळेस आपण तर आपली प्रतिमा तयार करून घेतो, पण सामान्य माणसाचं नुकसान होते. त्यांचे होणारे कामं एखाद्या वेळेस मग यांनी सांगितलेलं काम आहे म्हणून ते होत नाही. असे बरेच अनुभव बऱ्याच लोकांना मागच्याही 15 वर्षात आले. मनोरंजनापुरतं ठीक आहे 10 लोक शिव्या देणं, पण तुम्ही त्याचा अनुभव काय आलाय तेही काढा. टक्केवारी 10%च्या वर निघणार नाही. शिव्या दिल्यानं कामं झाले, झटक्यात कामं झाले, याची टक्केवारी 10%च्या वर निघणार नाही. या उलट माझ्या काळात झालेले कामं ज्या पद्धतीने केले त्याच्यात ही टक्केवारी 70%च्या वर जाईल. थोडा वेळ लागते, पण नियम आहे ना, नियमाच्या बाहेर थोडी जाणार आहे कोणी. सांगता येतील ना त्याला, थोडा वेळ घेईल, बोलत आहे का बा 2 दिवस झाले काय झालं, हा असा असा नियम आहे, या नियमानं हे काम झालं पाहिजे. तर ते होत नाही अशातला भाग नाही. आणि मी असा आहे म्हणूनच लोकांनी बदल घडवून आणला, तर मी बदलून त्याच्यासारखाच होईल. मग तो फरक काय आहे, मग कशासाठी मला निवडायचं लोकांनी. म्हणजे मी आणि विरोधक जर सारख्या स्वभावाचे झालो मग ते आधी होते तेच बरं होते, मग बदल करून उपयोग काय. बदल हा सकारात्मक होता. लोकांनी चुकीच्या गोष्टी बाजूला ठेवून चांगल्या व्यक्तीला दिलं पाहिजे असा विचार केला आणि त्याचा फायदाही मला होऊन राहिला. या निवडणुकीमध्ये जे काही वातावरण आहे त्याचा निश्चितपणे
त्या गोष्टीचा फायदा होऊन राहिला आहे. त्यामुळे गरजेचं नाही की एक आमदाराचं वजन असायला पाहिजे. नाही, वजन अर्थ काय वजनाचा? म्हणजे शिव्या दिल्याच म्हणजे वजन असते, त्यांनी प्रसिद्धी मिळते, चर्चा होते. जसं आता माझ्या बाबत काही या निवडणुकीमध्ये फार चर्चा राज्यस्तरावर सुरू याच्यातला भाग नाही, पण त्यांनी एक ते शेतकऱ्यांच्या बाबतीत विधान केलं, राज्यभरात चर्चा सुरू आहे, नाव पोहोचलं, पण ते सकारात्मक आहे का नकारात्मक आहे? तर हा निगेटिव्हिटीला आणि चुकीच्या गोष्टींना प्रसिद्धी लवकर मिळते आणि अनेक लोकांना ती आवडते, पण तो घटक समाजामध्ये मला असं वाटते की तो कमी आहे आणि सुज्ञ आणि चांगले लोक जास्त आहेत ज्यांना त्या गोष्टी नाही आवडत. पण तो बदल व्हायला वेळ द्यावा लागेल. ते लोकांना आवडते आणि आपल्याला निवडून यायचं आहे म्हणून आपण त्या निगेटिव्हिटीत जाणं आणि स्वतःमध्ये नको असलेले म्हणजे जे योग्य नाही असे बदल स्वतः करून घेणं हे मला तरी काही योग्य वाटत नाही. ते नैतिकतेलाही धरून नाही आहे आणि त्या पद्धतीनं काही करण्याची गरज आहे असं मलाही वाटत नाही. अत्यंत चांगले चांगले लोक होऊन गेले आजपर्यंतच्या इतिहासात, जे अत्यंत सौम्य होते, पण अत्यंत मोठे मोठे चांगले चांगले कामं त्यांच्याही काळात झाले, त्यांचं आजही नाव आहे. त्याच्यामुळे काही त्या गोष्टीची फार गरज आहे असं मला वाटत नाही. आजची सध्याची जी परिस्थिती आहे त्यात लोकांना थोड्याफार प्रमाणात ते इलेक्ट्रॉनिक मीडिया झाला मोठा, सोशल मीडिया झाला, त्याच्यावर येऊन जाते, पटकन पाहायला मिळते, त्याच्यामुळे त्याचं एक ग्लॅमर आहे, पण ते कामाचं नाही आहे. त्यांना कामं होतात असं नाही आहे. आणि मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, अनेक कार्यकर्त्यांनी अनुभव घेतलेला आहे. अनेक कार्यकर्ते जे मला म्हणत होते की तुम्ही तसंच केलं पाहिजे, वागलं पाहिजे, तेच आज मला म्हणून राहिले आहे की ते तुमचंच बरोबर होतं, तसं झालं असतं तर फायदाही झाला नसता, कामही झाले नसते आणि लोकांनी तेच म्हटलं असतं की हाही त्याच्यासारखाच आहे, काही उपयोग नाही. हाच तुमचा जो शांत आणि संयमी स्वभाव आहे याला घेऊन तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आहात या निवडणुकीसाठी? महायुतीचा उमेदवार म्हणून मी या मतदारसंघातील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण ज्या पद्धतीनं 2019ला माझ्या पाठीशी राहिलात आणि या मतदारसंघाचा विकास आपल्या एका मतातून आपण करून घेतला, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघाचा विकास आणि सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं काम करण्याची माझी मानसिकता आहे, तयारी आहे, क्षमता आहे आणि मला विश्वास आहे की आपण हे सर्व मिळून करू शकतो आणि त्याकरिता आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळणं गरजेचं आहे. मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की या 20 नोव्हेंबर 2024ला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतं देऊन मला निवडून द्यावं आणि आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. धन्यवाद. अनेक बाबींवर आपली चर्चा झाली, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी विकासाच्या असो किंवा समस्याच्या असो अनेक गोष्टींवर चर्चा झाली आणि खूप छान वाटलं. इतका तुमचा व्यस्ततेचा हा काळ आहे सध्या, अगदी 3-4 दिवस निवडणुकीला बाकी आहे, त्यातूनही तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.